धुरंधर 2 का पाहावा? या 5 कारणांमुळे रणवीरचा चित्रपट ठरतोय मस्ट वॉच. रणवीर सिंह गेल्या 3 महिन्यांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा करत होते, तो चित्रपट अखेर जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. आदित्यधर दिग्दर्शित धुरंधर द रिव्हेंज या दुसऱ्या भागाचाच सध्या सर्वत्र बोलबाला आहे. डिसेंबर 2025 मध्ये धुरंधरचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणेच या दुसऱ्या भागात भरभरून ट्विस्ट, ॲक्शन आणि दमदार कथानक पाहायला मिळते. हमजा आणि जसकिरत सिंहरंगी अशा दुहेरी भूमिकेत रणवीरने जबरदस्त कमबॅक केलंय. हा चित्रपट कोणत्या 5 कारणांसाठी पाहावा ते जाणून घेऊयात. हमजाची बॅकस्टोरी. धुरंधर द रिव्हेंजची कथा ही रणवीर सिंहने साकारलेल्या हमजा अली मजारीच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीची आहे. जसकिरत सिंहरंगीचा भूतकाळ नेमका काय आहे याचा उलगडा या दुसऱ्या भागात होतो. जसजशी या चित्रपटाची कथा पुढे सरकते तसतशी त्याची खरी ओळख प्रेक्षकांना चकित करते. तो हमजा कसा बनला, त्याला प्रशिक्षण कसं मिळालं, त्याच्या कुटुंबियांसोबत काय घडलं, त्याचा उरीशी काही संबंध आहे का, या प्रश्नांची उत्तरं हळूहळू या चित्रपटाच्या कथेतून उलगडत जातात. या चित्रपटाची कथा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवते. सिक्वेल अधिक दमदार. या दुसऱ्या भागात रणवीर सिंह पुन्हा एकदा हमजा अली मजारीच्या भूमिकेत परतलाय, जे अतिशय धूर्त आणि धोकादायक पात्र आहे. एका भारतीय गुप्तहेरापासून कराचीतील लॅरीपर्यंतचा त्याचा प्रवास जबरदस्त ॲक्शन आणि रोमांचनं परिपूर्ण आहे. त्याच्या धूर्त चाली, अचानक केलेले विश्वासघात, हमजाचा प्रवास, हे सर्व या भागात अधिक उत्कट बनतात. दिग्दर्शकाची मेहनत प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येते. 4 तासांचा हा चित्रपट असूनही कुठेही तो रटाळवाणा वाटत नाही. उत्तम दिग्दर्शन. आदित्यधर त्याच्या उत्तम दिग्दर्शनासाठी ओळखला जातो. धुरंधर 2 मधील प्रत्येक तपशील, प्रत्येक क्षण त्यांनी अत्यंत अचूकपणे चित्रित केलाय. बारकाईने कोरिओग्राफ केलेले ॲक्शन सिक्वेन्सपासून प्रत्येक फ्रेमपर्यंत कथेची रचना आणि तिचा प्रभाव कसा वाढवता येईल याचा विचार दिग्दर्शकानं केलाय. त्यामुळे एकंदरीत हा एक जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट ठरतो. ॲक्शन सिक्वेन्स आणि संगीत. धुरंधर 2 मधील दमदार ॲक्शन सिक्वेन्स आणि संगीत उल्लेखनीय ठरतात. यामधील हिंसाचार सुद्धा पुढच्या स्तरावरचा आहे. यापूर्वी तुम्ही कोणत्याही चित्रपटात अशी हिंसा पाहिली नसेल. काही दृश्य तर इतकी भयानक आहेत की ज्यानं अंगावर अक्षरशः काटा येतो. यात संगीताचाही वापर अत्यंत सुंदरपणे केलाय. काही क्लासिक गाणी प्रेक्षकांचं मन नक्कीच जिंकतील. बडे साहबचा सरप्राईज. हा चित्रपट तुम्हाला एक असा अनुभव देतो जो तुम्ही दीर्घकाळ लक्षात ठेवाल. रणवीरनं त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम अभिनय केलाय. इतर कलाकारांमध्ये अर्जुन